नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर बी टी दादू साहेब यांच्या मार्फत मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. इयत्ता 11वी कला वाणिज्य विज्ञान व HSC व्होकेशनल विभागासाठी सन 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने याही वर्षी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश होणार असल्यामुळे कला वाणिज्य व विज्ञान साठी आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे आणि प्रवेश अर्जाचा भाग हा सुद्धा आपल्याला भरता येणार आहे. त्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन कक्ष तयार करण्यात आलेला आहे. कला शाखेसाठी काळे सर, वाणिज्य शाखेसाठी नरवडे सर, विज्ञान शाखेसाठी बेलभंडारे सर आणि HSC व्होकेशनल शाखेसाठी बावस्कर मॅडम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार मार्गदर्शन कक्षामध्ये आपल्याला अर्जाचा भाग 1 अचूक भरण्याची सुविधा आमच्या महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. रोज सकाळी 10:30 ते दुपारी 4:30 पर्यंत या मार्गदर्शन कक्षामार्फत विद्यार्थ्यांना मोफत अर्जाचा भाग 1 आणि रजिस्ट्रेशन करून दिले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 10 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 30 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालू झालेली आहे, ती चालू करण्यात आलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची विशेषतः नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया 10 एप्रिल 2026 ते सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार आहे. 5 वाजता संपणार आहे आणि या प्रोसेसचं ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आमच्या महाविद्यालयामध्ये रजिस्टर करण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच पद्धतीनं अर्जाचा भाग 1 अचूक कसा भरता येईल विद्यार्थ्यांना यासाठीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर महाविद्यालयाचे जे आपला परिसर आहे तो पाहण्यासाठी आपण एका व्हिडिओमध्ये तो कशा पद्धतीनं त्याचा लुक दिसतोय महाविद्यालयाचा हे आपण पाहणार आहोत. तर हा बाहेरील बाजूने वरून ड्रोनच्या सहाय्याने घेतलेला हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये प्रशस्त असं मैदान दिसतंय आणि भव्य अशी इमारत ही A, B, C आणि D विंग, गर्ल्स हॉस्टेल, जेंट्स हॉस्टेल, अतिशय सुसज्ज अशी लायब्ररी आणि प्रत्येक विभागासाठी प्रयोगशाळा अशा पद्धतीचा भव्य दिव्य असा परिसर ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने हा कॅप्चर केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं स्वायत्त महाविद्यालय, खर तर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निमशहरी अतिशय उत्तम दर्जाचं आपलं हे रयत शिक्षण संस्थेचं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय हे आहे. यामध्ये 11वी कला, वाणिज्य, विज्ञान, HSC व्होकेशनल इथपासून ते PhD पर्यंतचं मार्गदर्शन महाविद्यालयामध्ये केलं जातं आणि विविध विषयामध्ये PhD चे प्रोग्राम सुद्धा इथं आपल्या या महाविद्यालयामध्ये केले जातात. म्हणजे 11वी ते PG आणि PhD पर्यंत शिक्षण देणारं हे ग्रामीण भागातील सर्वात मोठं असं महाविद्यालय आहे आणि त्याचा बाहेरील बाजूने असा ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने घेतलेला हा लुक आहे. अतिशय छान पद्धतीनं ग्राउंड आपले 400 मीटरचा ट्रॅक आहे. विविध स्पर्धा या ग्राउंड वरती घेतल्या जातात. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण त्यासाठी सुसज्ज असं हे मैदान आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्या कॉमर्स साठी CA फाउंडेशन, 11वी सायन्स, 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी CET, NEET, JEE या परीक्षांचं मार्गदर्शन, आयसर, NDA याही परीक्षांचं मार्गदर्शन आपल्या महाविद्यालयामध्ये केलं जातं. त्याच पद्धतीनं आतील बाजूने जर आपण या महाविद्यालयाचा लुक पाहिला तर आतील बाजूनं सुद्धा अतिशय छान पद्धतीचा लुक आपल्या महाविद्यालयाचा या ठिकाणी दिसतोय.
हा मधला परिसर, त्यानंतर पुढच्या बाजूला जेंट्स हॉस्टेल, याच डाव्या बाजूला आपली भव्य दिव्य अशी लायब्ररी आहे. अतिशय छान असं कॅम्पस आपल्या या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाचं पाहायला मिळेल. तर मुलांसाठी ही जी आजच्या पेपर मधली एक बातमी आहे, मुलांनो कागदपत्रे तयार ठेवा, 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आणि प्रवेश अर्जाचा भाग 1 भरण्याची सुविधा सुरू झालेली आहे आणि महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्राची स्थापना होणार आहे. तर आपल्या महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मोफत असं मार्गदर्शन आपल्या महाविद्यालयामध्ये देण्यात येते. तर आपल्याला काय नेमकं मोफत मार्गदर्शन, कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळणार आहे? तर स्टुडंट रजिस्ट्रेशन ची प्रोसेस मी म्हटलं की चालू झालेली आहे आणि 30 एप्रिल 2026 30 एप्रिल 2026 30/4/2026 ही शेवटची तारीख आहे. 30 एप्रिल 2026 पर्यंत आपलं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि अर्जाचा भाग 1 आपल्याला नंतर सुद्धा भरता येईल, परंतु रजिस्ट्रेशन मात्र आपलं पूर्ण करणं गरजेचं आहे. तर रजिस्ट्रेशन मध्ये काय काय नेमकं आहे, काय आवश्यक बाबी आहेत रजिस्ट्रेशन मध्ये? तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतंय, तर स्टुडंट रजिस्ट्रेशन अँड लॉग इन बाय स्टुडंट. टू गेट अ लॉग इन आयडी, द फर्स्ट स्टेप फॉर अ स्टुडंट इज टू रजिस्टर देमसेल्व्स. पहिल्यांदा स्टुडंट रजिस्ट्रेशन आपलं करणं गरजेचं आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन साठी आपल्याला लॉग इन आणि स्टुडंट रजिस्ट्रेशन असे 2 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या 2 ऑप्शन पैकी स्टुडंट रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या पानावरती स्टुडंट रजिस्ट्रेशन साठी काय काय लागू आहे, तर पहिल्यांदा आपल्याला दिसतंय की ऍप्लिकंट्स 10th स्कूल एरिया विदिन महाराष्ट्र स्टेट हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ऍप्लिकंट स्टेटस फ्रेशर, रिपीटर आणि प्रिव्हियसली पास्ड असे 3 ऑप्शन आहेत. यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे 10वीची त्यांनी फ्रेशर असं निवडायचं. त्यानंतर 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड, कुठल्या बोर्डाचे तुम्ही विद्यार्थी आहात हे आपल्या इथे मेन्शन करायचं आहे. तर आपल्या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी एसएससी आणि सेंट्रल बोर्डसाठी सीबीएसई, आयसीएससी असे वेगवेगळे बोर्ड दिलेत. तर आपण जर एसएससी बोर्डाचे असाल तर एसएससी आणि सीबीएसई बोर्डाचे असाल तर सीबीएसई बोर्ड अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल्स, त्यामध्ये सीट नंबर टाकायचा आणि आईचं नाव टाकल्यानंतर सीट नंबर आणि आईचं नाव एवढ्या 2 बाबी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय नंबर, तर हा जो सीट नंबर टाकलेला आहे त्याचं संपूर्ण नाव विद्यार्थ्याचं येतं आणि ते जर बरोबर असेल तर येस इट इज करेक्ट असं आपल्याला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर मंथ ऑफ द एक्झामिनेशन मार्च आणि इयर ऑफ द एक्झामिनेशन 2026 अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती भरून पुढे जायचं आहे. त्यानंतर ऍप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स, तर ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे आपलं भरल्यानंतर आपलं एक सिक्युरिटी क्वेश्चन तिथे दिलेला आहे. तर आपण सिक्युरिटी क्वेश्चन काय वापरावा, त्यात हु इज युअर बेस्ट फ्रेंड हा अतिशय चांगल्या पद्धतीचा क्वेश्चन आहे. तो सिक्युरिटी क्वेश्चन आपण हा निवडावा आणि आपल्या बेस्ट फ्रेंडचं नेम इथं मेन्शन करावं त्याचा आन्सर म्हणून. त्यानंतर पासवर्ड आपला सेटिंग करायचा आहे. तर पासवर्ड आपला कसा सेट करायचा, तर आपलं स्वतःचं नाव @123 असा आपला पासवर्ड असलेला अतिशय उत्तम होईल. कारण आपल्याला लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने परत आपल्याला लॉग इन करायचं आहे. ते लॉग इन करण्यासाठी आपण जो इथं पासवर्ड यूज करणार आहोत, जो पासवर्ड आपण तुम्ही इथे टाकणार आहात तोच पासवर्ड आपल्याला पुढे येणार आहे. आणि तुमचं जे लॉग इन आयडी आहे ते लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला दोन्ही त्याचा मेसेज तुमच्या मोबाईल वरती येणार आहे. म्हणून तुम्ही जो मोबाईल नंबर इथे टाकणार आहात तो तुमचा मोबाईल नंबर चालू अवस्थेमध्ये असला पाहिजे, म्हणजे त्या मोबाईल वरती आपल्याला लॉग इन आयडी आणि पासवर्ड येणार आहे. इथे कॅप्चा टाकला की तुमचं रजिस्टर म्हणून इथं ऑप्शन येतं, ते रजिस्टर केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचा रजिस्ट्रेशन तुमचा लॉग इन आयडी असा असा आहे आणि पासवर्ड, तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड याचा मेसेज तुमच्याकडे टेक्स्ट मेसेज येईल. किंवा हा रजिस्ट्रेशन प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे, तर तिथं तुम्ही तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड इथं डाउनलोड करू शकता. हा एक अतिशय महत्वाचा पहिला टप्पा. किती तारखेपर्यंत पूर्ण झाला पाहिजे आपला,
तर हा 30 एप्रिल पर्यंत हा आपला पूर्ण झाला पाहिजे. तर 30 एप्रिल 2026 नंतर कदाचित जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती बंद करण्याची शक्यता आहे. आणि मात्र आपल्याला जो अर्जाचा भाग 1 आहे तो पुढे आपण कसा भरायचा ते आपण पुढे बघणार आहोत. तो आता सुद्धा आपल्याला भरता येणार आहे. त्यामुळे आता आपल्याला वेबसाईट वरती फार कमी लोड आहे, तर आपण अर्जाचा भाग 1 हा आता भरून घेतला तरी चालणार आहे. तर त्यातलं काय काय भरायचं ते आपण आता पाहणार आहोत. स्टुडंट लॉग इन टू पोर्टल. आता आपल्याला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन आपली प्रोसेस झाली, आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर आता आपण म्हटल्याप्रमाणे लॉग इन आयडी आपल्याला प्राप्त झालेला असतो आणि पासवर्ड आपणच तिथं सेट केलेला असतो. हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो आपल्या मेसेज मध्ये येईल तो आपण इथं टाकायचा आहे. इथं कॅप्चा एंटर करायचा आणि लॉग इन केल्यानंतर स्टुडंट डॅशबोर्ड आपला असा दिसेल. त्या डॅशबोर्ड मध्ये डाव्या बाजूला डॅशबोर्ड, ऍप्लिकंट फॉर्म पार्ट फर्स्ट, registration details, personal details, address details, category and reservation details, upload required documents, pay admission process fee, lock application form आणि त्याच्या खाली दिसते आपला कॅप ऑप्शन पार्ट 2. डाव्या बाजूला ही जी आपल्याला डॅशबोर्डच्या खाली ही सगळी जी लिस्ट दिसते त्यापैकी आपण कुठपर्यंत जायचंय ते मी सांगणार आहे. तर पहिला आपला पार्ट आहे तो ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट फर्स्ट आणि त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्स हा पहिला मुद्दा आहे. तर रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये आपण सगळी माहिती ऑलरेडी भरलेली आहे. तर ती काय भरलेली आहे ती आपल्या इथे डिस्प्ले होणार आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये आपण काय निवडलं होतं, ऍप्लिकंट 10 स्कूल एरिया विदिन द महाराष्ट्र स्टेट, ऍप्लिकंट स्टेटस फ्रेशर आहे, हे सगळं आपण निवडलं होतं ते आपल्या इथे डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो पर्सनल डिटेल्सचा आहे. 2 नंबरचा ऑप्शन काय आपला, रजिस्ट्रेशन डिटेल्स नंतर पर्सनल डिटेल्स. आता पर्सनल डिटेल्स मध्ये विद्यार्थ्यांनी कोणती माहिती भरायची आहे, तर ऍप्लिकंट पर्सनल इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये नेम ऑफ द ऍप्लिकंट हे सगळं आपोआप येणार आहे. तर जेंडर मेल फिमेल हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ हे आपल्याला इथं टाकायचे आहे. त्यानंतर नेम ऑफ द 10th स्टँडर्ड स्कूल, तुम्ही 10वीला कोणत्या शाळेमध्ये होता त्या शाळेचं नाव टाकायचं आहे. आणि स्कूल इंडेक्स नंबर, जर तुम्हाला इन हाऊस कोट्यामधून प्रवेश घ्यायचा असेल, इन हाऊस कोट्याचा वापर करायचा असेल तर तुम्हाला इंडेक्स नंबर टाकणं आवश्यक आहे. स्कूल इंडेक्स नंबर आणि UDIS नंबर ऑफ द स्कूल. तर इन हाऊस कोटा काय असतो ते आपण ज्यावेळेस आपण पार्ट सेकंड पाहणार आहोत, अर्जाचा भाग 2 ज्यावेळेस भरायचा आहे त्यावेळेस आपण ते पाहणार आहे. परंतु जर तुम्हाला इन हाऊस कोट्यामधून प्रवेश घ्यायचा असेल तर इथं आपल्याला UDIS नंबर टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर इथं 2 ऑप्शन आहेत, प्रिव्हियस आणि सेव्ह अँड नेक्स्ट. तर आपण सेव्ह अँड नेक्स्ट कडे जायचं आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन आपण भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. आता ह्यासाठी आपल्याला काय काय पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, तर आपलं स्वतःचं नाव, आईचं नाव, मेल फिमेल, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि तुम्ही 10वीला ज्या शाळेत होता त्या शाळेचं नाव आणि त्याचा UDIS नंबर हे आपल्या सगळं दाखल्यावरती वगैरे असतं. सेव्ह अँड नेक्स्ट. आता हे जर आपल्याला माहित नसेल तर जेवढी माहिती आहे तेवढी भरायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट जायचं, आपल्या पुढे एडिट करता येतं. त्यानंतर ऍड्रेस डिटेल्स. ऍड्रेस डिटेल हा तिसरा टॅब आहे त्याच्यामधला. तर ऍड्रेस आपल्या इथे मेन्शन करायचा आहे. तो ऍड्रेस मेन्शन करत असताना ऍड्रेस जसा आपला आहे तसा टाकायचा. पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, एरिया, सिटी, टाउन ऑब्लिक विलेज हे सगळं आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर ऍप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल. तर ऍड्रेस नंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स. कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये काय, तर मोबाईल नंबर आपल्याला 1, 2 आपले मोबाईल नंबर जे असतील ते टाकायचे आणि ईमेल आयडी इथे टाकून आपण सेव्ह अँड नेक्स्ट करायचा. त्यानंतर पुढची जी टॅब कुठली येते ते अतिशय महत्वाचे आहे, कॅटेगरीज अँड रिझर्वेशन डिटेल्स. या टॅब मध्ये आपल्याला आपली कॅटेगरी हे मेन्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्या कॅटेगरी मधून ऍडमिशन घेणार आहोत ती कॅटेगरी आपल्या इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. परंतु आपल्या डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत हे कॅटेगरीनुसार ठरणार आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून प्रवेश घेणार असाल, म्हणजे खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणार असाल, तर 2च डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. एक म्हणजे तुमचं मार्कशीट आणि दुसरं शाळा सोडल्याचा दाखला. ते दोन्ही डॉक्युमेंट आपल्याला अजून मिळालेले नाहीत. त्यामुळे आपण ती डॉक्युमेंट हे अपलोड करण्यासाठी नंतर आपल्याला संधी मिळणार आहे. परंतु हा भाग भरण्यासाठी मात्र आपल्याला
हे डॉक्युमेंट असण्याची आवश्यकता सध्या तरी नाही. परंतु मग रिझर्वेशनसाठी आपल्याला जर खुल्या प्रवर्गात असेल तर 2 डॉक्युमेंट लागणार आहेत. पण जर आपल्याला रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ज्या कॅटेगरीमधून प्रवेश घ्यायचा असेल त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. SC ST कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. ओबीसी, SBC, VJMT या कॅटेगरीसाठी आपल्याला नॉन क्रिमिलियर पण आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर ते सुद्धा आपल्या डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. तर ते आपण ओबीसी, SBC, VJMT या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला काय करायचंय तर हे आपले सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण रिझर्वेशन डिटेल मध्ये येऊया. कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन कॅटेगरी डिटेल्स. आता इथे शेड्यूल्ड कास्ट निवडलेला आहे. भरपूर कास्ट तुम्हाला इथे दिसतील. SC, ST, OBC, त्यानंतर VJNT, NT, B, NT, C, NT, D, त्यानंतर SEBC अशा पद्धतीच्या कॅटेगरी तुम्हाला इथे दिसतील. तुम्हाला जी लागू आहे ती कॅटेगरी तुम्ही इथे टाका. सिलेक्ट युअर कॅटेगरी. तुमची कॅटेगरी कोणती आहे ती इथे टाकायची, म्हणजे तुम्हाला निवडायची आहे. ड्रॉपडाऊन हा आहे. ड्रॉपडाऊन मधून तुम्ही जी कॅटेगरी निवडाल ती तुमची इथे दिसणार आहे. त्यानंतर डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय अ कॉम्पिटंट अथॉरिटी. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असा प्रश्न तिथे दिलेला आहे. जर येस असेल तर येस म्हणायचं आहे, नो असेल तर नो. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा आणि येस टाका इथं. सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ऍडमिशन. आता इथं मात्र तुम्हाला कॅटेगरी कोणती आहे, तुमचे ऍडमिशन साठी तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून, समजा तुम्ही SC कॅटेगरीचा आहात आणि तुम्हाला ओपन मधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही इथं ओपन टाकू शकता. परंतु आपण असं करत नाही. जर SC कॅटेगरीचे, ST कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असतंच, नसलं तरी काढण्यासाठी अजून संधी आहे, तर ते काढून घ्या. ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर लागणार आहे. तर तुम्हाला कोणत्या कॅटेगरी मधून प्रवेश घ्यायचा आहे हे तुम्हाला इथे ठरवायचं आहे. ओबीसीचा कॅन्डिडेट आहे आणि त्याच्याकडे नॉन क्रिमिलियर नाही तर तो विद्यार्थी काय म्हणेल की ठीक आहे मी ओपन मधनं घेणार आहे, आणि मग इथं सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ऍडमिशन ही ओपन येईल. म्हणजे तुम्ही ओरिजिनल तुम्ही ओबीसी कास्ट आहे, परंतु तुम्हाला जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही तर तुम्ही ओपन मधून सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. परंतु तुम्हाला कालावधी आहे, तुम्ही आपलं कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. म्हणजे इथं काय 2 ऑप्शन दिले. सिलेक्ट युअर कॅटेगरी, तुमची स्वतःची कॅटेगरी कुठली आहे ते निवडा, आणि ऍडमिशन साठी तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून प्रवेश घेणार आहे ती निवडा. हे दोन्ही सेमच असणं गरजेचं आहे. त्यानंतर अदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स, म्हणजे कुठल्या दुसऱ्या प्रकारचं दिव्यांग असेल तर हँडिकॅप येस म्हणायचं. डज ऍप्लिकंट बिलॉंग टू अर्थक्वेक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर येस, नसेल तर नो म्हणायचं. हॅज ऍप्लिकंट पॅरेंट बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस एरिया, तर ह्या सगळ्यामध्ये आपलं नो असणार आहे. जे लागू असेल ते फक्त येस करा, नसेल तर हे नो करा. जर तुम्ही नॅशनल लेवलला खेळायला असेल तर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये येस म्हणा. त्यानंतर मायनॉरिटी कोटा, तर येथे सुद्धा आपल्याला नो म्हणायचा आहे. इनहाऊस कोटा, तुम्ही जर इनहाऊस कोट्यामधून जायची इच्छा असेल तर तुम्हाला तिथे येस म्हणायचं. इनहाऊस कोटा म्हणजे काय नेमकं, तर आपल्या परिसरामध्ये आपण ज्या ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहोत त्याच परिसरातल्या शाळेमध्ये तुम्ही शिकलेला असाल, त्याच संस्थेच्या त्याच परिसरातील शाळेमध्ये शिकलेला असाल तर तुम्हाला तिथं थेट रिझर्वेशन आहे आणि त्या कोट्यातून तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते. त्यासाठी तुम्ही ज्या ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहात ते त्याच संस्थेचं त्याच तालुक्यातलं कॉलेज आहे का याची खात्री करा, आणि जर तुम्हाला त्यातून प्रवेश घ्यायचा असेल तर यस म्हणा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट हे पुढे गेल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स येणार आहेत. अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. आता आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत का, तर आपल्याकडे डॉक्युमेंट सध्या नाही. ऍप्लिकंट विल अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट. अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट. आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी काय काय दिलेलं आहे. 10th स्टँडर्ड मार्कशीट आपल्याकडे आहे का आता, तर 10th स्टँडर्ड मार्कशीट नाही. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नाही. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट आलेलं आहे परंतु अजून लिव्हिंग सर्टिफिकेट मिळालेलं नाही. तर दोन्ही डॉक्युमेंट आपली ज्यावेळेस मिळतील त्यावेळेस आपल्याला ती स्कॅन करायची आहेत, आणि त्याची मॅक्झिमम साईज आहे ती 1 MB आहे.
आणि कुठल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये चालतंय तर जेपीजी, जेपीईजी फॉर्मॅटमध्ये, पीएनजी आणि पीडीएफ अशा कोणत्याही फॉर्मॅटमध्ये पण 1 MB च्या आत हे डॉक्युमेंट आपल्याला म्हणजे स्कॅन करून टाकायचं आहे. त्यानंतर आता हे 2 डॉक्युमेंट इथे का मागितलेत तर जनरल कॅटेगरीसाठी किंवा खुल्या प्रवर्गासाठी एवढे 2च डॉक्युमेंट लागणार आहेत. जर ओबीसी असेल तर एक डॉक्युमेंट अजून वाढणार आहे. ते कुठलं असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ओबीसी असेल, त्यानंतर व्हीजेएमटी असेल, एसबीसी असेल, एससीबीसी असेल, तर या सर्वांसाठी काय लागणार आहे तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे. आता आपण काय करायचं आहे इथे काही अपलोड न करता आपण सेव्ह अँड नेक्स्ट कडे जायचं आहे. आणि आपला शेवटचा जो भाग आहे या अर्जाचा भाग नंबर 1 त्यातला पे ऍडमिशन प्रोसेसिंग फी. ऍडमिशन प्रोसेसिंग फी आहे. ऑनलाईन पोर्टल आहे आणि ऑनलाईन पोर्टलला ऍडमिशन प्रोसेसिंग फी जी आहे ती 100 रुपये ऍडमिशन प्रोसेसिंग फी आहे. 100 रुपये जरी असली तरी ऑनलाईन पोर्टलवरती 103 रुपये साधारणपणे जातात. तर त्यासाठी तुम्ही युपीआय ऍड्रेस तुमचा टाकून तिथं ऑनलाईन पेमेंट करू शकता आणि प्रोसीड टू पे ऍडमिशन प्रोसेसिंग फी अशा पद्धतीने आपल्याला ही जी फी आहे ती ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. आणि ही फी भरल्यानंतर मात्र आपण पुढचा ऑप्शन आपल्याला दिलाय लॉक ऍप्लिकेशन फॉर्म. परंतु आता आपण ऍप्लिकेशन फॉर्म हा लॉक करू शकत नाही because this feature is disabled for now. Once result is declared, you will need to re-log in and complete your qualification details and then you can lock your part 1 form. आता सध्या ही लॉक करण्याची प्रोसेस आपल्याला होऊ शकत नाही कारण आपण रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत म्हणून ऍप्लिकेशन फॉर्म लॉक होणार नाही. परंतु ऍप्लिकेशन फॉर्म आपला भरून सेव्ह होणार आहे म्हणून पार्ट 1 आपण कंप्लीट करायचा आहे पैसे भरून. म्हणजे आपल्याला नंतर कोणताही त्रास होणार नाही. या प्रोसेसची संपूर्ण माहिती आमच्या महाविद्यालयामध्ये मोफत करून देण्यात आलेली आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपले जे सध्याचे 10वीचं हॉल तिकीट आणि आपल्यासोबत मोबाईल घेऊन या. तुम्हाला आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने बिनचूक आपला प्रवेश अर्जाचा भाग 1 भरून देणार आहोत. आपल्या महाविद्यालयामध्ये आपणा सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. त्यामुळे आपण प्रवेश अर्जाचा भाग 1 बिनचूक भरायचा असेल तर आमच्या महाविद्यालयामध्ये भेट द्यावी. धन्यवाद.